नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला पुढील मोस्ट IMP क्वेश्चन्स आपण पाहत आहोत. तर क्वेश्चन नंबर फर्स्ट पाहून घ्या. नायगाव अभय पाठिंबा आहे. 26 माधवीने पेरू खाल्ला या वाक्यातील काळ ओळखा. सागरने शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी अतिशय चिकाटीने प्रयत्न केले. प्रयत्न बाजार चुकलेला आहे. या वाक्यातील अधोरेखित भागासाठी कोणता अलंकारिक शब्द योग्य आहे? 28 मोजक्या शब्दात सांगितलेले काय असते? म्हणजे मोजक्या शब्दात आपण जे मराठीमध्ये सांगतो त्याला काय म्हणतात? 29 1534च्या गुणाकार व्यस्त संख्येस 1051च्या गुणाकार व्यस्त संख्येने गुणल्यास आलेल्या गुणाकाराची गुणाकार व्यस्त संख्या कोणती? क्वेश्चन नंबर 30. 3475च्या नंतर येणारी 5वी समसंख्या व 8वी समसंख्या यांच्या बेरजेतील शतक व दशक स्थानी असलेल्या अंकाच्या स्थानिक किमतीतील किती फरक दिसून येईल? 1591च्या मागील 6वी समसंख्या व 1040च्या नंतर येणारी 6वी विषम संख्या यांच्यातील फरक कोणत्या संख्येची वर्गसंख्या आहे? 3892च्या मागील 10व्या विषम संख्येची दुप्पट किती? 33 तीन संख्येची सरासरी 48. दुसरी संख्या पहिल्या संख्येपेक्षा 8ने मोठी व तिसऱ्या संख्येपेक्षा 14ने लहान तर तिसरी संख्या कोणती? 34 क्वेश्चन. एका वर्गातील मुलांची सरासरी वय 15.5 वर्ष असून मुलींची सरासरी वय 16.5 वर्ष आहे. मुले मुली यांचे सरासरी वय 16 वर्ष असून मुलांची संख्या 30 आहे तर मुलींची संख्या किती? रोमन संख्यामध्ये 1+v अधिक 1+v बरोबर किती? 36 6 अंकी एकूण संख्या किती आहेत त्या याच्यात 1 ते 100 मध्ये एकूण मूळ संख्या किती आहेत हे आपल्याला बघायचं आहे. तर बघा यामध्ये हे क्वेश्चन सगळे बघून घ्यायचे, ह्याचे उत्तर तुम्हाला स्वतःला यायचे आहे. तर आपल्याला याचे आता उत्तर बघून घेऊया आपण. तर आपले उत्तर चेक करायचे आहेत. तर बघा नायगाव अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे? तर नायगाव अभयारण्य हे मोरासाठी प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रात संरक्षण साहित्य बनवण्याचा कारखाना कोठे आहे? तर महाराष्ट्रात संरक्षण साहित्य बनवण्याचा कारखाना ओझर, नाशिक, खडकी, पुणे, अंबाझरी, नागपूर. म्हणजे ओझरमध्ये, नाशिकमध्ये, खडकीमध्ये पुणे, पुण्यामध्ये खडकी असं, नाशिकमध्ये ओझर, पुण्यामध्ये खडकी, नागपूरमध्ये अंबाझरी. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 मराठवाडा हे कृषी विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यात आहे? लक्षात ठेवा परभणीमध्ये आहे. H1N1 हा विषाणू कोणत्या रोगाशी संबंधित आहे? तर स्वाईन फ्लू. विद्युत दिव्याचा शोध कोणी लावला? तर विद्युत दिव्याचा शोध एडिसन यांनी लावलेला आहे. ऑर्निथॉलॉजी शास्त्र कशाशी संबंधित आहे? तर पक्ष्यांचा अभ्यास करण्याचे शास्त्र म्हणजे ऑर्निथॉलॉजी, लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 7 CH4 या रासायनिक
संज्ञा कोणत्या वायूसाठी वापरतात तर मिथेन. लक्षात ठेवा. क्वेश्चन नंबर 8, कावीळ हा रोग कोणत्या मानवी अवयवाशी संबंधित आहे तर यकृत. लक्षात ठेवा. मीठ यासाठी रासायनिक नाव तुम्हाला आहे NaCl, सोडियम क्लोराईड. प्रकाश वर्ष हे कशाचे एकक आहे तर प्रकाश वर्ग हे अंतर मोजण्याचे एकक आहे. भारताच्या नौदल प्रमुखास काय संबोधतात तर ॲडमिरल. कुसुमाग्रज या नावाने ओळखले जाणारे कवी कोणता तुम्हाला माहिती आहे वि. वा. शिरवाडकर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, नेमबाजीची संबंधित खेळाडू कोण आहेत तर अंजली वेदपाठक, जसपाल राणा, अभिनव बिंद्रा हे नेमबाजीशी संबंधित खेळाडू आहेत. क्वेश्चन नंबर 14, सचिन तेंडुलकरने दत्तक घेतलेले डोंजा हे गाव कोणत्या जिल्ह्यातील आहे तर सचिन तेंडुलकरने जे गाव दत्तक घेतले डोंजा नावाचं ते उस्मानाबाद जिल्ह्यातील आहे. तर क्वेश्चन नंबर 15, 1857च्या उठावाच्या वेळी कानपूरचे नेतृत्व कोणी केले तर 1857च्या उठावाच्या वेळी कानपूरचे नेतृत्व नानासाहेब पेशवे यांनी केलेलं आहे. भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारतातून परत जाणारे सर्वात शेवटचे परकीय कोण होते तर लक्षात ठेवा. भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारतातून परत जाणारे शेवटचे परकीय होते पोर्तुगीज. त्यानंतर लक्ष घ्या. नेक्स्ट क्वेश्चन बघा आपला, आधुनिक भारताचे जनक हे तुम्हाला माहिती आहे, प्रत्येक वेळी हा प्रश्न रिपीट झालेला आहे, राजा राममोहन राय. 18, अमृतानुभव ग्रंथाची रचना कोणी केली तर लक्षात ठेवा. अमृतानुभव ग्रंथाची रचना ज्ञानेश्वर यांनी केलेली आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 19, वाक्यात येणाऱ्या शब्दाबाद संधी करण्याकडे कोणत्या भाषेची प्रवृत्ती अधिक आहे तर लक्षात ठेवा. संस्कृत भाषेची प्रवृत्ती अधिक आहे. पुस्तक, चेंडू, कागद या सर्वांना व्याकरणात काय म्हणतात तर नामे. हे नामांचे भाग आहेत सगळे, लक्षात ठेवा. त्यानंतर क्वेश्चन 21, MD बर्मन यांच्या गाण्यामधील माधुर्य अवीट आहे या वाक्यातील अधोरेखित शब्द कोणता तर माधुर्य हे लक्षात ठेवा भाववाचक नाम आहे. चातुर्य, माधुर्य भाववाचक नाम आहेत, लक्षात ठेवा. त्यानंतर क्वेश्चन नंबर 22, तळ्यात कमले उमललेली होती या वाक्यातील अधोरेखित शब्दातील सामान्य रूप ओळखा तर तळ्यात याला अंडरलाईन आहे, लक्षात ठेवा. तळ्यात याला अंडरलाईन केलेले आहे. तर तळ्यातील हा शब्द कसा बनलेला आहे बघा. मूळ शब्द तळे आणि तळ्यात बनवताना ह्याच्यात पहिला जो बदल होतो तळ्या, लक्षात ठेवायला आपण सामान्य रूप म्हणायचं आहे. पहिला जो बदल त्याला काय म्हणायचं आहे सामान्य रूप तळ्या, लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 23, ना, नाही, नको या शब्दांना क्रियापदाची कोणते रूप स्पष्ट होते लक्षात ठेवा. हे क्रियापदाचा प्रकार आहे. यामध्ये नकारार्थी शब्द आहे म्हणून याला अकरण रूप असं म्हणायचं. जर होकारार्थी शब्द असतील तर करण रूप, लक्षात ठेवा. 24, त्याची गोष्ट लिहून झाली प्रयोग ओळखा तर त्याची गोष्ट लिहून झाली, एखादी क्रिया झालेली आहे तर त्याला समापन क्रमणी असं म्हणायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट घ्या 25, संस्कृत प्रत्यय लागून तयार झालेला तद्धित शब्द आहे तर लक्षात ठेवा गुरुत्व. गुरुत्व हा संस्कृत प्रत्यय लागून तयार झालेला तद्धित शब्द आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन नंबर 26, माधवीने पेरू खाल्ला यातील आपल्याला काळ ओळखायचा आहे तर क्रिया पूर्ण झालेली आहे खाण्याची, लक्षात ठेवा भूतकाळ, लक्षात ठेवा. माधवीने पेरू खाल्ला साधा भूतकाळ. त्यानंतर क्वेश्चन नंबर 27, सागरने शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी अतिशय चिकाटीने प्रयत्न केले या वाक्यातील अधोरेखित, लक्षात ठेवा. यामध्ये आपलं जरा ठिकाण चुकलेलं आहे, तर प्रयत्न दुरुस्त करावे विसरणार, तिथं अधोरेखित हे करायचं आहे. कोणता अलंकारिक शब्द योग्य आहे. अतिशय चिकाटीने प्रयत्न केला, लक्षात ठेवायला अंडरलाईन. अतिशय चिकाटीने प्रयत्न केले तर लक्षात ठेवायला त्याला काय म्हणायचं भगीरथी प्रयत्न. समानार्थी शब्द किंवा शब्दसमूह शब्द आपण इथं म्हणूया किंवा वाक्यप्रचाराचा अर्थ. मोजक्या शब्दात सांगितलेले जे तत्व आहे त्याला आपण काय म्हणायचं सूत्र म्हणायचं. मोजक्या शब्दात सांगितलेलं तत्व म्हणजेच काय सूत्र. आता गणिताचा भाग आहे बघा, अतिशय सोपा आहे. 15 चौथीच्या गुणाकार व्यस्त संख्येस 10 51च्या गुणाकार व्यस्त संख्येस गुणल्यास आलेल्या गुणाकाराची गुणाकार व्यस्त संख्या किती तर लक्षात ठेवा. पहिल्यांदा आपल्याला काय करायचं 15 चौथीचं गुणाकार व्यस्त म्हणजे त्याचं उलटं करायचं. 10 51चं व्यस्त म्हणजे 51/10 आणि या दोघांचं काय करायचं म्हणजे आपल्याला गुणाकार करायचा. मग दोघांचा गुणाकार ह्या वरचा गुणाकार वरती ठेवायचा, खालचा गुणाकार खाली ठेवायचा आणि ह्याचं परत गुणाकार व्यस्त करायचं. तर आलेलं परत अंशछेद उलटा करायचं. 150 वरती 1734 खाली घ्यायचं म्हणजे 150 1734. त्यानंतर बघा यामध्ये ह्याला प्रत्येकाला शॉर्टकट पण दिलेले आहे. 1475 नंतर येणारी 5वी समसंख्या, तर तुम्ही 1475 नंतरची 5वी समसंख्या तुम्ही काढू शकता. समसंख्या म्हणजेच काय, ज्या संख्येच्या शेवटी कुठले अंक असतात 0 2 4 6 8 हे अंक असतील तर त्याला आपण समसंख्या म्हणणार. ज्या संख्येच्या एक स्थानी कुठले असतील 1 3
5 7 9 त्याला आपण विषम संख्या म्हणतो. तर आपण तुम्ही मोजून पण संख्या पुढे काढू शकता. तर यामध्ये मी मोजून काढलेलं आहे बघा. 34 75 नंतर येणारी 5वी समसंख्या कोणती आहे? तर यामध्ये 34 84 आहे आणि 8वी समसंख्या कोणती आहे? 34 90 आहे. दोघांची बेरीज 69 74 आलेली आहे. तर यामध्ये काय करायचं आहे बघा, शतक एकक स्थानी असलेल्या शतक व दशक. शतक दशक कुठला आहे? शतकमध्ये एकक दशक शतक असा क्रम असतो. पहिला एकक, नंतर दशक, नंतर शतक असा क्रम असतो. तिथं आपल्याला काय सांगितलं आहे? दशक व शतक. दशकला कोण आहे? 7 आहे आणि शतकला कोण आहे? 9 आहे. 9ची किंमत किती होणार आहे सांगा? 900 होणार आहे. 7ची किंमत 70 होणार आहे. लक्षात ठेवा, 974 म्हणजे 970. आपल्याला काय करायचं? 900 आणि 70ची वजाबाकी करायची. 900 आणि 70ची वजाबाकी किती येणार? 830 येणार आहे. हे जर तुम्हाला टेक्निकनं काढायचं असेल तर लक्षात ठेवा, पहिल्यांदा काय करायला लागणार आपल्याला? इथं खाली मी टेक्निक वापरलेलीच आहे बघा. 34 75 नंतरची आपल्याला समसंख्या विचारलेली आहे. 34 75 नंतर येणारी 5वी समसंख्या. परंतु आपल्याला इथे दिलेली समसंख्या नाही. पहिला 34 75 मध्ये 1 ॲड करूया आपण आणि समसंख्यामध्ये मिळवून घेतली. तर पहिली समसंख्येमध्ये राहिलेल्या किती? 4 आल्या. 4ची काय केली आपण? दुप्पट म्हणून इथं मी 8 घेतलं बघा. दुप्पट म्हणून मी किती घेतलं इथं? दुप्पट म्हणून किती घेतलेले? 8 घेतलेलं आहे. बघा इथं 5वी समसंख्या म्हटली आपण, त्यातली पहिली समसंख्या आपण ऑलरेडी काढलेली 1 ॲड करून. मग 34 76 ही पहिली झाली. त्यामध्ये 8 का ॲड केलं सांगा? कारण 5 लक्षात ठेवा, 8 का दुप्पट का केलं आपण? लक्षात ठेवा, 5 मधली एक संख्या मिळाली आपल्याला, मग 4 राहिल्या. कारण समसंख्या ही विषम संख्या 2 अंक सोडून पुढे येत असतात. लक्षात ठेवा, म्हणून आपण त्याची दुप्पट करायची. म्हणून 4ची दुप्पट आपण काय केली? 2 केलं. इथं 8 ठेवलं. 34 76 मध्ये 8 मिळवलं, 34 84 आलं. त्यानंतर सेम तसंच आहे. 34 75 नंतरची पुढची कितवी सांगा संख्या आपल्याला? त्यानंतर 8वी समसंख्या. तर ऑलरेडी आपण 34 76 ही पहिली मिळवलेली. तर 7 2 14 ॲड करायचं. तर तुम्हाला दोघांची बेरीज आपल्याला इथे मिळालेली आहे. 34 84 34 90ची बेरीज करा. तुम्हाला 69 74 उत्तर येणार आणि त्यामध्ये एकक स्थान दशक स्थान आहे. दोघांची बेरीज ही येणार आणि परत पुढची स्टेप असं करायचं. लक्षात ठेवा, अतिशय सोपा भाग आहे, समजून घ्या. त्यानंतर नेक्स्ट आपण प्रश्न तसंच आहे बघा. 1591च्या मागील 6वी समसंख्या व 1040 नंतरची येणारी 6वी समसंख्या यांच्यातील फरक ही कोणत्या संख्येची वर्गसंख्या आहे? लक्षात ठेवा, 1591च्या मागील 6वी समसंख्या. तर 1590 91 आहे, ही विषम संख्या आहे. पहिल्यांदा इथं सम करून घेऊया. 1590 म्हणजे पहिली पाठीमागची समसंख्या मिळाली. तर आता 6वी विचारल्या, 1 मिळाली आपल्याला म्हणजे 5 आल्या. त्यामध्ये परत काय करायचं आहे? 5 2 10 10 वजा करायचं आहे. मग 1590 मधून 10 वजा केलं, 1580 उत्तर आलं आपलं. 1040 नंतर येणारी 6वी विषम संख्या. आता यामध्ये 1040 नंतर विचारले, मग 1041 झाली पहिली. आपल्याला 6वी विचारले, मग 5 राहिल्या. 5 2 10 ॲड करायचं, तर 1051 येणार. दोघांची वजाबाकी करायची. 529 आले. 529 कोणाचा वर्ग आहे? 23चा वर्ग. वर्ग 30पर्यंत पाठ करून घ्या. त्यानंतर शॉर्टकट पण वापरलेलं आहे, ते तुम्ही बघून घ्यायचं आहे. शॉर्टकट जे एक्सप्लेनेशन केलेलं ते शॉर्टकट आहे, लक्षात ठेवा यामध्ये, किंवा तुम्ही मोजून पण पुढं काढू शकता. त्यानंतर 32वा क्वेश्चन. 38 92च्या मागील 10व्या विषम संख्येची दुप्पट किती? लक्षात ठेवा, 38 92च्या मागील 10वी विषम संख्या. तर 38 92 ही काय विषम संख्या आहे? तर आपल्याला इथे विचारले विषम संख्या. तर आपल्याला पाठीमागची एक समसंख्या विषम संख्या आपण काढून घेऊया. 38 91 पाठीमागची, लक्षात ठेवा. मग यामध्ये पहिली 1 मिळाली, मग 10 विचारले, त्यातली 1 मिळाली म्हणजे 9 राहिले. अजून 9 2 18 करायचं. मग 38 91 मधून 18 वजा करा. उत्तर किती मिळालं बघा आपल्याला? 38 72 मिळणार. मग 38 72ची काय करायची? दुप्पट करायची. 1 मिनटं. आपल्याला वजाबाकी किती आले? 38 91 वजा 18 करा. तर तुम्हाला जे उत्तर मिळालेलं आहे बघा किती? 38 91 वजा 18 38 73 येणार. लक्षात ठेवा, किती येणार आहे? 38 73 येणार. मग 77 त्याला 2 आपल्याला गुणायचे, दुप्पट विचारलेले आहे. इथं आपल्याला जरा मिस्टेक झालेली. 38 72 38 73 घ्यायचं आहे आणि परत त्याला 3 गुणायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर बघा. 3 संख्येची सरासरी 48 आहे. दुसरी संख्या पहिल्या संख्येच्या
पेक्षा 8ने मोठी आहे, तिसऱ्या संख्येपेक्षा 14ने लहान आहे, तर तिसरी संख्या कोणती? उत्तर आपलं 60 आलेलं आहे. तर यामध्ये लक्षात ठेवा, अतिशय सोपा प्रश्न आहे. 3 संख्येची सरासरी दिलेली आहे, म्हणजे 3 संख्याची सरासरी 48 आहे. मग 3 संख्यांची बेरीज करण्यासाठी आपण काय करतो? 3 गुणिले 48 करतो, म्हणजे 3 संख्यांची बेरीज टोटल 144 झाली. दुसरी संख्या पहिल्या संख्येपेक्षा 8ने मोठी आहे, तिसऱ्या संख्येपेक्षा 14ने लहान आहे, तर तिसरी संख्या कोणती? त्या लक्षात ठेवा, दुसऱ्या संख्येचं वर्णन केलेलं आहे. दुसरी संख्या आपण इथे x मानायची. दुसरी संख्या जर x मानली तर लक्षात ठेवा, एक झाली संख्या x. दुसरी संख्या पहिल्या संख्येपेक्षा 8ने मोठी. लक्षात ठेवा, x दुसरी संख्या ही पहिल्या संख्येपेक्षा 8ने मोठी आहे, म्हणजे दुसरी संख्या काय असणार आहे? 8ने लहान असणार आहे. म्हणजे ती जी पहिली संख्या आहे, म्हणजे दुसरी संख्या ही आपण x मानली, ती ह्याच्यापेक्षा 8ने मोठी आहे, म्हणजे जी येणार आहे ती पहिली संख्या काय झाली? 8ने लहान झाली, म्हणजे x वजा 8. लक्षात ठेवा, इथं कॉमन सेन्स वापरायचं आपल्याला. दुसरी संख्या मी जर x मांडली तर पहिली संख्या दुसरी संख्या ही पहिल्या संख्येपेक्षा 8ने मोठी आहे, दुसरी संख्या 8ने लहान असते. तिसऱ्या संख्येपेक्षा 14ने लहान आहे. लक्षात ठेवा, तिसऱ्या संख्येपेक्षा 14ने लहान आहे म्हणल्यावर तिसरी जी संख्या येणार आहे, चला परत हा प्रश्न क्रमांक 30 आपल्याला समजून घ्यायचा व्यवस्थित. 3 संख्यांची सरासरी 48 आहे. लक्षात ठेवा, म्हणजे 3 संख्यांची बेरीज किती झालेली आहे? तर 144 झालेली आपली बेरीज किती आली आपली? 144. आता ही बेरीज झाली 3 संख्यांची बेरीज. तर त्यामध्ये दुसरी संख्या आपण किती मानायची? x मानायची, कारण दुसरी संख्या ही पहिल्या संख्येपेक्षा 8ने मोठी. ही जर 8ने मोठी असेल तर दुसरी संख्या काय असणार आहे? 8ने लहान असणार आहे, म्हणजे x वजा 8 येणार. त्यानंतर काय असणार आहे? परत दुसरी संख्येचंच वर्णन केलेलं आहे. दुसरी संख्या तिसऱ्या संख्येपेक्षा 14ने लहान आहे. 14ने लहान आहे म्हणल्यावर लक्षात ठेवा, ही संख्या काय झालेली आहे? म्हणजेच 14ने लहान आहे म्हणल्यावर तिसरी संख्या ही मोठी झाली, म्हणजे यामध्ये असणार वर्गक्रम 144 बरोबर x अधिक x वजा 8 आणि x अधिक 14 असं आपलं एक इक्वेशन तयार होणार. लक्षात ठेवा, दुसरी संख्या ही मोठी म्हणल्यावर त्यानंतर ती संख्या आहे दुसरी, ते x वजा 8 होणार, आणि ही संख्या लहान म्हणल्यावर तिसरी संख्या मोठी होणार. म्हणजे यामध्ये काय आलं बघा, 3x बरोबर इकडं इथे x इथे x इथे x आहे, म्हणजे 3x. आपलं इक्वेशन कसं बनलेलं बघा, 3x बरोबर 114 मधून 8 गेले 6 उरले, म्हणजे 144 वजा 6 उरले. इथं 144 इकडं अधिकमध्ये येणार, इकडं झालं वजामध्ये होणार, 144 वजा 6 होणार. 144 मधून 6 गेलं, आपलं किती उरलं बघा? 138. 138ला 3 भागा, 3 चौक 12, 3 संग 18. म्हणजे यामध्ये जे उत्तर येणार ते तुमचं असणार आहे. यामध्ये बघा, आता पुढं मी केलेलंच आहे सगळं कॅल्क्युलेशन, पुढं 46 उत्तर आलेलं आहे. शॉर्टकटमध्ये पूर्ण तुम्हाला डीपमध्ये पाहिजे तर तुम्ही इथं बघू शकता. यामध्ये एकूण संख्यांची बेरीज किती झाली? 48 गुणिले 3 आलं आपलं उत्तर. दुसरी संख्या मी x मांडली, दुसरी संख्या पहिल्या संख्येपेक्षा 8ने मोठी आहे. लक्षात ठेवा, इक्वेशन तयार केलेलं आहे. दुसरी संख्या पहिल्या संख्येपेक्षा 8ने मोठी आहे, तर यामध्ये बघा, दुसरी संख्या ही पहिल्या संख्येपेक्षा 8ने मोठी आहे, म्हणजे पहिली संख्या साहजिकच 8ने लहान झाली. तर दुसरी संख्या तिसऱ्या संख्येपेक्षा 14ने लहान आहे, म्हणजे तिसरी संख्या काय झाली? मोठी झाली. तिसरी संख्या दुसऱ्या संख्येपेक्षा मोठी झाली. कितीने मोठी झाली? 14ने मोठी, म्हणजे तिसरी संख्या x अधिक 14 आली, पहिली संख्या x वजा 8 झाली, आणि दुसरी संख्या आपण x मांडलेली. या तिघांची बेरीज किती आहे सांगा? 144 आहे. ते इक्वेशन आपण तयार केलेलं आहे बघा. यामध्ये x वजा 8 x अधिक 14 किती x झाले बघा? टोटल 3x झाले यामध्ये. मग 3x बरोबर किती आले? 14तून 8 गेले 6 उरले, अधिक 7 इकडे वजा 6 होणार आहे. 144 मधून 6 गेले, 138 उरलेला आहे इथं, आणि 138ला 3 भागायचं आहे. 46 उत्तर आलं. मग x बरोबर 46. तर आपल्याला विचारलेलं काय प्रश्न बघा, तर तिसरी संख्या कोणती? तर तिसरी संख्या किती आहे बघा? x अधिक 14 आहे आपली. मग आलेल्या उत्तरामध्ये 14 ॲड करायचं आहे, म्हणजे झालं आपलं उत्तर किती बघा? 14 ॲड केलं 46 मध्ये, उत्तर आपलं 7 आलेलं आहे. तर अतिशय सोपा प्रश्न आहे. नेक्स्ट बघा, शॉर्टकटमध्ये मी तयार केलेलंच आहे इथं, त्याला भागा तुम्ही व्यवस्थित उत्तर तुम्हाला मिळणार पुढे. नेक्स्ट आता नेक्स्ट क्वेश्चन बघून घेऊया आपण. एका वर्गातील मुलांचे सरासरी वय 15.5 वर्ष असून
मुलींचे सरासरी वय 16.5 वर्ष आहे. मुले व मुली यांचे सरासरी वय 16 वर्ष असून मुलांची संख्या 30 आहे, तर मुलींची संख्या किती? तर उत्तर आपल्याला 30 आलेलं आहे. तर यामध्ये बघा एक व्यवस्थित चार्ट मी टेक्निकद्वारे काढलेला आहे. इथं यामध्ये बघा, इथे मी पहिल्यांदा काय घेतलेलं आहे, मुले. तर यामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, त्यांनी एकूण संख्या दिलेली आहे मुलांची 30. मुले आणि मुली हे मिळून आहेत, तर एकूण संख्या आपल्याला माहीत नाही, ती एक्स मांडली. लक्षात ठेवा. तर मुलं किती आहेत? 30 आहेत. एक्समधून 30 जर वजा केला आपण तर मुली मिळणार. तर प्रत्येकाची सरासरी दिलेली आहे. मुलांची सरासरी 15.5 दिलेली आहे, मुलींची दिली आहे 16.5 दिलेली आहे, एकूणांची दिलेली आहे 16. तर मुलांची एकूण बेरीज किती होणार आहे वयांची? बघा, 30 गुणिले 15.5 465 होणार. आणि मुलींची एकूण सरासरी काय होणार? एक्स वजा 30 गुणिले 16.5 करायचं आणि एकूण किती आलेलं आहे? 16x. म्हणजे आपल्याला एक इक्वेशन मिळालेलं आहे. म्हणजे इक्वेशन काय मिळालं? 16x बरोबर कोणाची एवढं असणार आहे? 465 अधिक एक्स वजा 30 गुणिले 16.5 तेच इक्वेशन इथे मांडलेलं आहे बघा मी. त्या बघा म्हणजेच एकूण किती आहे बेरीज? 16x वयांची. त्यामध्ये मुलींची वय किती आहे? टोटल बेरीज किती आहे? एवढं झालं. आणि मुलांचं एवढी बेरीज आहे. तर हे आपल्याला इक्वेशन सॉल्व करायचं. आपण 16.5 पहिला एक्सला गुणलं, परत 16.5 30ला गुणलं, आपण वजा आहे तसं ठेवलं. 455 अधिक 465 आहे तसं 495 465 गेले, आपलं किती उरलेलं आहे? 30 उरलेलं आहे. अधिक 30 इकडं वजा 30 झालेलं आहे. आणि फक्त 16x उजवीकडे होतं ते आपण डावीकडे घेतले. अधिकचं वजा झालं. 16.5x मधून 16x गेले, 0.5x उरले. गुणाकारच काय करायचं? भागाकार होते. म्हणजे 30. आता हे पॉईंट वाढला, 30चं 300 झालं कसं? तर हे लक्षात ठेवायचं. यामध्ये एक पॉईंट आहे, त्या पॉईंटचा बरोबर इकडे 0 वाढवायचा. मग 300 हा पॉईंट निघून गेला. मग 300/5 60 उत्तर आलं. एकूण किती जण आहेत? 60 जण आहेत. तर मुलांची संख्या किती आहे बघा? एकूण 60 जण. त्यामधल्या मुली निघून गेल्या किंवा मुलं 30 निघून गेली. मुलं किती आहेत? 30 आहेत. तर आलेल्या मुली असणार आहेत. त्यानंतर बघा, रोमन संख्यामध्ये x अधिक v किती? लक्षात ठेवा. रोमन संख्यामध्ये x म्हणजे तुम्हाला माहिती आहे 10 + 5, परत 10 + 5. तर लक्षात ठेवा, हे 15 झाले किती? 30. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, सांग की एकूण संख्या किती आहे? तर लक्षात ठेवा, सांग की एकूण संख्या किती? आपल्याला सोपा प्रश्न विचारलेला आहे. सांग की एकूण संख्या किती? तर आपल्याला 7 अंकी संख्या पहिला आपण काढून घेऊया. 7 अंकी बघा, सांग की एकूण संख्या किती आहे? तर आपल्याला 7 अंकी संख्या आपण काढून घेऊया. तर यामध्ये मी सांग की मोठ्यात मोठी संख्या, 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या. तर यामध्ये बघा, प्रश्न क्रमांक नेक्स्ट, सांग की एकूण संख्या किती आहेत? लक्षात ठेवा, यामध्ये प्रथम आपण काय काढलेलं आहे बघा, सांग की मोठ्यात मोठी संख्या किती आहे? 9,99,999 ही सांग की संख्या आहे. आणि 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती आहे? 99,999. तर लक्षात ठेवा, ह्या 5 अंकी संख्या आहेत. यामध्ये 4 अंकी आहेत, 2 अंकी आहेत, 3 आहेत. 99,999 पर्यंत सगळ्या 5 अंकी क्लिअर झाल्या. तर आपण काय करायचं आहे, हे 5 अंकी संख्या 6 अंकी संख्येतून वजा करून घ्यायची. म्हणजे आपल्याला एकूण 6 अंकी संख्या मिळणार आहेत. ही वजाबाकीत म्हणजेच आपलं उत्तर आलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, आता 1 ते 100 मध्ये एकूण मूळ संख्या किती आहेत? तर लक्षात ठेवा, मूळ संख्या म्हणजे अशा संख्या ज्या संख्येला दुसऱ्या कोणत्याही संख्येनं भाग जात नाही. म्हणजे लक्षात ठेवा, अशा संख्या ज्या संख्येला 1नं त्याच संख्येनं भाग जातो, तर त्याला आपल्याला मूळ संख्या म्हणायचं आहे. तर यामध्ये बघा, एकूण 25 मूळ संख्या आहेत. त्या बघून घ्यायचे. 2 3 5 7 11 13 17 19 23 29 31 37. नंतर आहे बघा 41 43 47 53 59 61 67. त्यानंतर जे आहे बघा 71 73 79 83 89 आणि 97. या संख्येला दुसऱ्या कोणत्याही संख्येनं भाग जात नाही. लक्षात ठेवा, म्हणजे एक्झाम्पल जर आपण 7 घेतलं, तर लक्षात एक्झाम्पल काय घेतलं आपण? 7 घेतलं. एक मिनटं. तर आपण 7 जर घेतलं, तर 7ला फक्त 1नंच आणि 7नंच भाग जातो, दुसऱ्या कोणत्याही संख्येनं भाग जात नाही. तर बघा, हा व्हिडिओ व्यवस्थित बघून घ्यायचा आहे. अतिशय सोपे क्वेश्चन्स आहेत. प्रश्नांचे उत्तर बघून घ्या. काय शंका असेल तरच तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता. थँक्यू.